म्हणजे आपण जेव्हा 14 दिवसाचं जेव्हा बघितलं होतं पीक तेव्हा काय स्थिती होती आणि त्याच्यानंतर यांनी कोणकोणत्या गोष्टी कोणकोणते ऑपरेशन शेतामध्ये केले. परत या ठिकाणी आपण पडसगाव या गावी आहोत. आपल्यासोबत शेतकरी आहेत रामदासजी डोये. आपण या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा भेट दिली होती तेव्हा फक्त 14 दिवसाचे या ठिकाणी धान होतं पेरलेला पेरीव भात आणि त्या ठिकाणी या शेतामध्ये पट्टे ठेवले होते. ते बघा आता पट्टे कसे दिसत आहेत. आपण पट्टा पद्धतीवर या ठिकाणी दाखवलं होतं शेतामध्ये. आणि आज बघा साधारणतः यांचं 12 जूनला पाणी देऊन यांनी ते बियाणं रुजवलं होतं आणि आज आपल्याकडे 27 जुलै आहे. म्हणजे साधारणतः 1.5 महिना या ठिकाणी झालेला आहे पिकाला. बघा याची वाढ बघा किती सुंदर आहे. बघा आपल्याला वाटत नाही पेरीव पद्धतीने केलेला. तर आपण शेतकऱ्यांशी आपण बोलूया की त्यांनी याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या शेतामध्ये. आपण जेव्हा 14 दिवसाचं जेव्हा बघितलं होतं पीक तेव्हा काय स्थिती होती आणि त्याच्यानंतर यांनी कोणकोणत्या गोष्टी कोणकोणते ऑपरेशन शेतामध्ये केले. तर नमस्कार रामदासजी. नमस्कार. तर मला असं सांगा त्याच्यानंतर आपण 14व्या दिवशी या शेतामध्ये आपण एक पीक बघितलेलं होतं बरोबर. हो बरोबर. आणि 1 महिन्यानंतर आज आपण भेटतोय आणि काय वाटतं तुम्हाला. अत्यंत आम्ही तर छान पीक दिसतंय, आम्ही तर समाधानी आहोत. तुमचं काय मत आहे. नाही आमचं समाधानच आहे. हा त्याच्यानंतर तुम्ही काय केलं बरं. त्याच्यानंतर आता थोडंफार तण होतं शेतामध्ये. तण होता, तणाची फवारणी केली. काय नॅमिनी गोल्ड आणि अल्मिक्स तांत्रिक भाषेमध्ये त्याला 20 पायरीबॅक सोडियम 10% हे एक औषध आणि दुसरं जे औषध त्याच्यामध्ये मिसळलं ते तुम्ही मेट सल्फ्युरॉन मिथाईल 10% अधिक क्लोरोम्युरॉन इथाईल 10%, याला बाजार नाव वेगळं आहे. तर 2 औषधांचं मिश्रण करून आपण या ठिकाणी फवारणी केली. बरं बरं. आणि परत त्याच्यानंतर काही खत वगैरे. त्याच्यानंतर हलकासा खत आपण दिला युरिया. हलकस दिला. हलकासा फार कमी युरियाचं प्रमाण दिसते. युरियाचं प्रमाण कारण काही युरिया जास्त वापर केला तर पण आवश्यक तेवढा युरिया पण देणं गरजेचं आहे चांगली वाढ होण्याकरता. आणि या ठिकाणी बघू शकतोय आपण की अत्यंत चांगल्या प्रकारे याची वाढ झालेली आहे आणि फुटवे पण सुंदर या ठिकाणी निर्माण झालेलं. आज फक्त 1.5 महिन्याचं हे पीक आहे आणि लक्षात येत नाही की हे रोवणी केलेलं पीक आहे की हे आवत्या पद्धतीनं पेरलेलं पीक आहे. अत्यंत सुंदर पीक या ठिकाणी दिसते शेतामध्ये. तुम्हाला वाटते की आता तुमचं पीक चांगलं येईल चांगल्या पद्धतीनं जसे तुम्ही रोवणी करत होते. रोवणीपेक्षा चांगला आहे म्हणजे तुम्हाला आता विश्वास निर्माण झाला बरोबर. कारण का विश्वास आला. रोवण्याला खर्च बहुत आहे कारण पीकच तसं दिसते. पीक बोलते पीकच चांगला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पक्षी थांबे पण लावलेले दिसत आहेत. हो पक्षी थांबे लावले. कृषी विभागाने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. हो कृषी विभागाने नैसर्गिक पद्धतीनं कीड नियंत्रण करायचं असेल या ठिकाणी कृषी अधिकारी आहेत. नमस्कार. या शेतामध्ये आपण मशीननी लागवड केल्यानंतर तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि तणनाशकाचा वापर केल्यानंतर शेतकऱ्यांनी वारंवार नियोजन करून पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. या ठिकाणी थोडं पाणी कमी होतं तरी कमी पाण्यातही चांगली शेती म्हणजे पीक चांगलं आलेलं नाही बाहेरून. आणि पक्षी थांबे लावून आपण खोडकिडे वगैरेचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी नैसर्गिक पद्धतीने थोडेफार प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यात निंबोळी अर्काचा फवारणी करणार आहेत काकाजी, त्यांनी तयार केलेला आहे निंबोळी अर्क. आणि म्हणजे कमीत कमी खर्चात कशी शेती होईल. कारण आज शेतीचा धानाचा उत्पादनाचा खर्च या ठिकाणी वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपला निश्चितपणे कृषी विभागाचं मार्गदर्शन निश्चित शेतकऱ्याला या ठिकाणी वापर करणार आहेत. ते स्वतः तयार करत आहेत. बरं. म्हणजे हा प्लॉट पेरीव पद्धतीचा जो DSR पद्धत म्हणतो त्याकरता एक आदर्श पायलट प्लॉट म्हणून या शेतकऱ्यांकरता इतर शेतकऱ्यांकरता राहील असं वाटते आहे. बरोबर. इतर शेतकऱ्यांची सुद्धा भेट जर या ठिकाणी घडवून आणली तर त्या ठिकाणी निश्चितपणे इतर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळेल. इतर शेतकऱ्यांनी केलं पाहिजे असं केलं पाहिजे. या पद्धतीने लागवड केली पाहिजे. आणि आता तुम्ही किती एकरावर करणार. आता आम्ही समोर 3 एकरावर करणार. पूर्ण शेतीमध्ये तुम्ही करणार. आता निश्चित ठरलाय. मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की करूया पण आता हमखास करणार. आता हमखास करणार. खात्री आलेली आहे. आपण पूर्ण शेतीला करून घेऊ समोरच्या. त्यांना आधी भीती वाटत होती 11 किलो होते की नाही होत. किती किलो पेरलं होतं आपण बियाणे. फक्त 11 किलो होती. वर्ष 11 150 दिवसाचा आहे. रासायनिक खताचा वापर जास्त केला की सुगंध कमी होतो. सेंद्रिय खतावर वाढवलेलं केव्हायचं. ठीक आहे. धन्यवाद.